प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. काल आपण सात्विक जीवनशैलीवरती चिंतन केलं. आज परमेश्वर आपल्याला नीतिमान जीवनशैलीवरती चिंतन करण्यासाठी पाचारण करत आहे. नीतिमत्व 3 प्रकारचं असतं. पहिला प्रकार आहे परमेश्वराचं नीतिमत्व. दुसरा प्रकार आहे माणसाचं नीतिमत्व किंवा वैयक्तिक नीतिमत्व. आणि तिसरा प्रकार आहे ह्या जगाचं नीतिमत्व. परमेश्वराचं जे नीतिमत्व आहे ते त्याच्या स्वभावातून पाझरत असतं. उदाहरणार्थ साखर. साखर ही स्वभावताच गोड असते आणि त्यामुळे ती सकाळी खा, दुपारी खा, संध्याकाळी खा, पाण्यामध्ये विरघळून प्या, उभ्याने खा, बसून खा, तरी ती गोडच लागणार, कारण मुळात तिचा स्वभावच गोड आहे. अगदी त्याप्रमाणे परमेश्वर स्वभावतःच पवित्र आहे, नीतिमान आहे. म्हणून त्याचं नीतिमत्व सर्वत्र तेजासारखं पसरलेलं असतं. माणसाचं नीतिमत्व बऱ्याच वेळेला स्वतःच्या कर्तृत्वावरती विसंबून असतं. माणसाला वाटत असतं की मी उपवास करतो, मी प्रार्थना करतो, मी दशांश देतो, मी बायबल वाचतो, मी गोरगरिबांची सेवा करतो, देवाच्या नजरेतून मी नीतिमान असेल. परंतु नीतिमत्व ही कमावण्याची गोष्ट नाही. नीतिमत्व ही देवाची देणगी आहे आणि ती देवाची देणगी असल्यामुळे फक्त ती स्वीकारणं आणि तिचा व्यवस्थितपणे उपयोग करणं एवढंच माणसाच्या हाती असतं. आणि म्हणूनच परमेश्वराची कृपा स्वीकारायची ह्यासाठी परमेश्वर आपल्याला पाचारण करत असतं. दुर्दैवाने तिसऱ्या प्रकारचं जे नीतिमत्व आहे ते ह्या जगाचं नीतिमत्व आहे. ह्या जगाचे कानून कायदे वेगळेच आहेत. ते सर्व नैतिकतेला धरून असतीलच असे नाही. लाचलुचपत म्हणा, भ्रष्टाचार म्हणा, इझी मनी म्हणा, इझी वे म्हणा, इझी फूड म्हणा, फास्ट फूड म्हणा, अशा प्रकारे माणूस चुकीच्या जीवन मूल्यांना आपल्या जीवनामध्ये स्थान देत असतो आणि स्वतःच्या मनाचं समाधान करून घेत असतो. परंतु एवढं सगळं करूनसुद्धा माणूस समाधानी झालेला नसतो. आणि म्हणूनच खरं नीतिमत्व माणसाने सातत्याने तपासून पाहणं गरजेचं आहे. आजच्या पहिल्या वचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की नीतिमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत. कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही. लोकांच्या दृष्टिकोनातून पाहता ते मरण पावले. त्यांचे जाणे म्हणजे एक पीडा समजले गेले. परंतु जरी माणसाच्या दृष्टीने त्यांना शिक्षा झाली तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. थोडीशी शिस्त अंगी बाळगायची, त्यामुळे मोठा लाभ होत असतो. हे देवाचं नीतिमत्व आहे. सोन्याची परीक्षा भट्टीत करावी तशी परमेश्वर नीतिमान माणसाची परीक्षा कसोटीच्या वेळेला करत असतो, परंतु होमार्पणाप्रमाणे त्यांचा स्वीकार देखील करत असतो. त्यामुळे काय होत असतं की कसोटीच्या वेळेला ते चमकतात. संकटातून ठिणग्या उडाव्यात तसे ते चमकतात. प्रतिसाद स्तोत्रामध्ये स्तोत्रकार सांगत आहे की मी सदैव परमेश्वराला धन्यवाद देईन की वाईट करणाऱ्यांची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये. म्हणून परमेश्वर त्यांना विन्मुख होत असतो, परंतु परमेश्वराचे नेत्र मात्र नीतिमानांकडे असतात. त्याचे कान त्याच्या हाकेकडे असतात. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये अजून एक पुढचं पाऊल टाकण्यासाठी आपल्याला पाचारण करत आहे. आणि ते पुढचं पाऊल असं आहे की समजा एखाद्या नोकराला सांगितलेलं काम त्या नोकराने पूर्णत्वास नेलं तर तो आभाराची अपेक्षा करतो का? नाही. उलट आपल्याला पुढचं काम कोणतं करायचं आहे त्याचा विचार करत असतो. नेमलेल्या वेळी आपलं काम पूर्ण करण्यासाठी धडपडत राहत असतो. अगदी त्याप्रमाणे नीतिमत्व जोपासायचं म्हणजे आपल्या परीने आपण प्रयत्न करायचा
आपल्या परीने आपण परमेश्वराच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं प्रतिफळ देण्याचं काम आपलं नाही, ते सर्वस्वी परमेश्वराचं आहे. ह्याचा अर्थ असा नाही की आपण निष्क्रिय राहायचं, परंतु सक्रिय होत असतानासुद्धा आपल्याला त्यासाठी मिळणारी जी शक्ती आहे ती खुद्द परमेश्वर आपल्याला देत आहे असं स्वतःला बजावत राहायचं. तशी कृपा आपल्याला लाभावी आणि नीतिमान जीवनशैली जगण्यासाठी आवश्यक असलेली कृपा आपल्याला मिळावी म्हणून परमेश्वराकडे सामर्थ्य मागूया. टूअर्सच्या संत मार्टिनची कथा आपणा सर्वांना ठाऊक आहेच की लढाईवरून परतत येत असताना थंडीने कुडकुडत असलेल्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती त्याने आपला अंगरखा गुंडाळला आणि रात्री स्वप्नामध्ये तोच अंगरखा येशूच्या अंगावर असलेला त्याला स्वप्नात दिसला. त्यानंतर त्याने ख्रिस्ती श्रद्धेचा स्वीकार केला आणि ख्रिस्तासाठी नीतिमान जीवन जगून स्वर्गाचा दरवाजा गाठला. तशी कृपा आपल्याला मिळावी म्हणून संत मार्टिन ह्याच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.